सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत मराठी वृत्तवाहिनीत मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली पत्रकार संघाची सन 2013 व 2014 ची निवडणूक संपन्न झाली। तर या संघाच्या अध्यक्षपदी राजलक्ष्मी पुजारी यांची निवड करण्यात आली। कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधी राजलक्ष्मी पुजारी यांची निवड करण्यात आली। तर कार्याध्यक्षपदी अमित जंगम छायाचित्रकार पुण्यनगरी, तसेच उपाध्यक्षपदी योगेश गोडे आपले शहर, तर सचिवपदी रवींद्र खरात ठाणे वैभव आणि कोषाध्यक्ष पदाची धुरा सिद्धार्थ कांबळे द ग्लोबल टाइम्स यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। सल्लागारपदी ऋषिकेश चौधरी सकाळचे छायाचित्रकार व प्रदीप गुप्ता टाइम्स ऑफ इंडिया, तर कार्यकारिणी सदस्यपदी अभिजित देशमुख आणि सुनील जाधव यांची निवड करण्यात आली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघाच्या सन 2013-14 च्या निवडीसाठी तत्कालीन अध्यक्ष सतीश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली। पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकत्रितपणे उभे राहण्याबरोबरच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी निष्पक्षपणे पत्रकारिता करण्याची गरज आहे व आमची संघटना याबाबत कटिबद्ध असेल अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष राजलक्ष्मी पुजारी यांनी दिली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघात एकूण 35 सदस्य सहभागी असल्याची माहिती सचिव खरात यांनी दिली। कचरा ही समस्या प्रत्येकाला सतावत असून या कचऱ्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते। हे थांबवायचे असेल तर कचऱ्याबाबत प्रत्येक नागरिकाने जागृत व दक्ष राहणे गरजेचे आहे, असं मत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांनी मांडले। सध्या सर्वच महापालिका, नगरपालिका, नगर परिषद व सरकार समोर मोठा प्रश्न आहे तो कचऱ्याचा। या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा मोठा ताप असतानाच आता सतत पडणारा पाऊस, त्यात साचून रस्त्यावर पसरलेला कचरा सडून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत असून त्यात निर्माण होणारे डास व इतर जंतूंपासून होणारे आजार वाढतच चालले आहेत। यावर नियंत्रण कसे करावे याबाबत जियाविरत टीमने बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उल्हास कोल्हटकरांचे मत जाणून घेतले। डोंबिवली आणि परिसरामध्ये सध्या आपण कचऱ्याचं प्रमाण वाढलेलं आपल्या असं लक्षात येईल आणि विशेष करून कचरा हा कचऱ्याच्या कुंडीच्या बाहेर ज्यावेळेला टाकला जातो किंवा पडतो त्याला तो जास्ती धोकादायक असतो। हा कचरा रस्त्यावरच्या खड्ड्यातल्या पाण्यांमध्ये साचून त्याच्यामध्ये साहजिकच पुढे डासांचा आणि माशांचा प्रादुर्भाव होतो। डासांच्या माध्यमातून असंख्य प्रकारचे रोग हे सर्वत्र फैलावतात। त्याच्यापैकी प्रामुख्याने मलेरिया आणि डेंग्यू फीवर हे जास्तीत जास्त लोकांना त्रास देऊ शकतात। त्याच पद्धतीने माशा ज्या आहेत त्या उघड्या अन्नावरती बसून त्याच्यानंतर आपल्याला काविळीसारखे रोग किंवा विषम ज्वर यांचा प्रसार आपल्याला सगळीकडे होताना दिसतो। तेव्हा कचरा आणि खास करून रस्त्यावरती पडलेला कचरा आणि विशेष करून अशा सार्वजनिक दृष्ट्या धोकादायक ठिकाणं जी आहेत, उदाहरणार्थ की शाळांच्या जवळ ह्या उघड्यावरती पडलेला कचरा, हॉस्पिटलच्या जवळ उघड्यावरती पडलेला कचरा, जिथे लोकांची वर्दळ जास्ती आहे त्या ठिकाणी उघड्यावरती पडलेला कचरा, ह्या अतिशय धोकादायक परिस्थिती आहे आणि त्याच्यावरती आपण तातडीने उपाययोजना करायला पाहिजे। ही जी उपाययोजना आहे ती माझ्या मते ज्या पद्धतीने महानगरपालिकेची जबाबदारी आहे, परंतु लोकांची सुद्धा त्याच्यामध्ये एक जबाबदारी अशी आहे की मुळामध्ये कचरा निर्मिती कमी कशी होईल याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। वैयक्तिकरित्या जर तुम्ही मला विचाराल तर आपण प्रथम कचऱ्याचं वर्गीकरण करायला पाहिजे। सुका कचरा, ओला कचरा याच्यामध्ये आपण फरक करायला पाहिजे। सुका कचऱ्याची निर्मिती कमीत कमी कशी होईल, प्लास्टिकचा वापर कमीत कमी कसा राहील इकडे आपलं लक्ष असायला पाहिजे। ओला कचरा जो आहे तो आपण ओला कचरा कदाचित आपल्या घरच्या घरी, सोसायट्यांमध्ये आपण त्याचा खत निर्मिती करता म्हणून वापर करू शकतो। आपण आपल्या गच्चीमध्ये, टेरेसवरती, सोसायटीच्या अंगणामध्ये चांगल्या तऱ्हेची झाडं लावून ती आपण फुलवू शकतो। तर आपण कमीत कमी कचरा निर्माण कसा होईल, निर्माण झालेला जो कचरा आहे तो व्यवस्थितरित्या वर्गीकरण करून आपण कॉर्पोरेशनच्या ठराविक ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला टाकता येईल याचा आपण सर्वसामान्यपणे विचार करायला पाहिजे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण असं म्हणूया की ही कचऱ्याची समस्या अधिक प्रमाणामध्ये होते। त्याचं कारण पावसाळ्यामध्ये आणि विशेष करून रस्त्यांची परिस्थिती जर ठीक नसेल तर रस्त्यावरचे खड्डे, त्यात साचलेलं पाणी आणि मग त्याच्यामध्ये येऊन पडणारा कचरा, असं हे एक प्रकारचं अतिशय धोकादायक असं रसायन तिथे तयार होतं। आणि ज्यावेळेला आपण उघड्या पावलांनी आपण असं म्हणूया की बरीच असे असंख्य लोक आपल्याला दिसतील
की त्यांना खरोखरच बिचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आज चांगली पादत्राणं सुद्धा घालता येत नाही. अशी माणसं ज्याला ह्या खड्ड्यामधनं जातात, जर त्यांच्या पायांना जखमा असतील तर त्याच्यामधनं कदाचित लेप्टोस्पायरोसिस सारखा गंभीर विकार सुद्धा होऊ शकतो. कारण ह्याच रस्त्यावरती भटक्या कुत्र्यांचं प्रमाण सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे. आणि हा सगळा जर आपण एकत्रितरित्या विचार केला तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये मला असं वाटतं की आपलं पर्यावरण हे अतिशय धोकादायक पातळीवरती येऊन पोहोचलेलं आहे. वेळीच जर आपण तिकडे लक्ष दिलं नाही महानगरपालिकेने आणि त्याच्याच बरोबर आपण सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय काटेकोरपणे आज बघणं हे आवश्यक आहे. केवळ शहरांमधलीच अशी परिस्थिती नाहीये, तर माझ्या माहितीतली काही डॉक्टर मंडळी ही खेड्यापाड्यात आजूबाजूच्या पाड्यावरती जाऊन सुद्धा आलेली आहेत आणि या ठिकाणी त्यांना अशाच प्रकारची आणखीन भयानक परिस्थिती आढळलेली आहे. मला वाटतं याच्यावरती तातडीने उपाययोजना करणं हा एक भाग आणि आपण याच्याविषयी सावधपणे या सगळ्या गोष्टींकडे बघणं, दक्ष राहणं हा दुसरा उपाय सर्वसामान्य लोकांनी मला वाटतं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कल्याण डोंबिवलीतील रेल्वे पूल फेरीवाल्यांचे माहेरघर बनले आहे. हे पूल प्रवाशांच्या सोयीसाठी की फेरीवाल्यांच्या असा प्रश्नच प्रवाशांना पडला आहे. कल्याण डोंबिवली मध्य रेल्वे स्थानकामधील स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय मांडला आहे. हा स्कायवॉक लोकांचा त्रास कमी करण्यासाठी बांधण्यात आला, परंतु या वाढत्या फेरीवाल्यांमुळे लोकांचा त्रास वाढतच चालला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि रेल्वे पोलीस यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या स्कायवॉकवर फेरीवाले आनंदाने व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जनतेच्या हितासाठी या स्थानकांवर सरकते जिने बांधण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच गुप्तचर यंत्रणांकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळताच मुंबईमधील मध्य रेल्वेतील सर्व स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून त्यांना फेरीवाल्यांचा वाढता उपद्रव मात्र दिसत नाही. या ठिकाणी जागोजागी फेरीवाले बसल्यामुळे प्रवाशांना चालण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. रेल्वे स्थानकापासून सॅटिस पुलात जोडणाऱ्या पुलावर दोन्ही बाजूंनी फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसून येत आहे. महिला रेल्वे सुरक्षा जवानांच्या मागेच बसून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर महिला रेल्वे सुरक्षा जवानांचा मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. हे स्कायवॉक आमच्या हितासाठी बांधण्यात आले आहेत की फेरीवाल्यांच्या हितासाठी, अशी चर्चा सर्व प्रवाशांमध्ये हळूहळू सुरू झाली आहे. या तासातून आपली सुटका कधी होणार असा प्रश्न या प्रवाशांच्या मनात सतत येत आहे. कल्याणमधील वालधुनी एफ कॅबिन जवळील पुलाच्या नावावरून राजकारण करू नका असे मत महापौर कल्याणी पाटील यांनी निवेदनाद्वारे कळवले. तर याबाबत खासदार आनंद परांजपे यांनीही आपले मत व्यक्त केले. कल्याण डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील यांनी कल्याण पूर्व येथील वालधुनी एफ कॅबिन जवळील पुलाचे नाव तसेच उद्घाटनावरून राजकारण करू नये अशी सूचना प्रसिद्धी पत्रकाद्वारे राजकीय नेत्यांना केली होती. या पुलाचे उद्घाटन कल्याण पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या या पुलाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असावे अशी कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी पालिका आयुक्तांकडे मागणी केली होती. यावर महापौरांनी म्हटले की 11 जानेवारी रोजी झालेल्या महासभेत पुलाला धर्मवीर आनंदिगे पूल असे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला आहे. याच दरम्यान या पुलाला केंद्र व राज्य सरकारने निधी दिली असून त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या हस्ते करावे अशी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी ही मागणी केली आहे. या पुलासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ही 50% निधी खर्च केल्याचे महापौर कल्याणी पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच महासभा हे लोकसभेचे पवित्र व उच्च स्थान आहे, त्यात घेतलेला निर्णय कसा बदलायचा असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. महासभेत झालेल्या ठरावांचा सगळ्यांनी सन्मान करावा अशी भावनाही सर्वत्र असताना हे असे कसे घडू शकते अशी चर्चा सर्वत्र होत आहे. याबाबत जी अविरत टीमने खासदार आनंद परांजपे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, मध्ये असाच एक एफ केबिनच्या ब्रिजवर वाद झाला आणि वृत्तपत्रांमध्ये आलं होतं की कैलासवासी गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाला खासदारांचा विरोध. खरं तर ज्या वेळेला प्रशासनाला विचारलं की कुठल्या नावाचा ठराव या वालधुनी येथील एफ केबिन रेल्वे उड्डाण पुलाला झालाय का, तर नाही असं मला सांगण्यात आलं. आणि ते कळल्यानंतरच मी त्या एफ केबिनला भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशा प्रकारचं प्रशासनाला सूचित केलं. आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव देत असताना
गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांना विरोध हा कल्पनेत देखील करू शकत नाही. कारण परांजपे कुटुंबियांवर अतोनात असं प्रेम गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी केलं. त्याबाबतचे माझं एक पत्र देखील सन्माननीय महापौरांना मी दिलं की शेवटच्या श्वासापर्यंत धर्मवीर आनंदीगे साहेबांबद्दल नितांत श्रद्धा आणि आदर ही माझ्या मनात राहील. एवढीच एक विनंती महापौरांना केली की आपण पण ज्या कल्याण पूर्व भागातून येतात तिथे मोठी आंबेडकरी जनता राहते आणि यांच्या भावनांची कदर ठेवून भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या एखाद्या वास्तूला किंवा प्रकल्पाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण द्याल अशा प्रकारची भूमिका या पत्रातून मांडली. या होत्या आजच्या घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल आय डी आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येत आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जियाविरत न्यूज.